जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेले आपले युट्यूब चॅनल अर्थातच टिक्कर मराठी। तर या चॅनलवर मी शुभांगी सुकरे आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे। तर आजचं लेक्चर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे, त्यामुळे स्टार्टिंगलाच सांगतेय की हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, कारण हाच व्हिडिओ तुमच्यासाठी डेमो लेक्चर ठरणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला समजणार आहे की आपल्याला एक्झामला कशा पद्धतीने एक मी टॉपिक इथं घेतलेला आहे, तर त्याच्यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि त्याच्या कोणत्या कन्सेप्ट अशा आहेत की त्या आजतागायत आपण कुठल्या पुस्तकात वाचलेल्याच नाहीयेत, पण त्याच्यावर एक्झामला प्रश्न विचारला जातो। तर हे तुम्हाला समजणार आहे, त्यामुळे व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघायचे। डेमो लेक्चर आहे बघा, आपली टिक्कर मराठीची 12वी बॅच आहे, निश्चय बॅच। जो तुम्ही निश्चय केलेला आहे भरती होण्याचा, हाच निश्चय तुमचा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला निश्चय बॅच फायदेशीर ठरणार आहे। तर ही बॅच आपली दिवाळी नंतर चालू होतात, पण ऍडमिशन आतापासूनच चालू झालेलं आहे। तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अशी द्विधा अवस्था असते, बॅच घेऊ की नको घेऊ, घेऊ की नको घेऊ। माझं स्वप्न तर मला पूर्ण करायचंय, पण काय करू, टिक्कर मराठीवर भरोसा ठेवू की नको ठेवू, ठेवू की नको ठेवू। कारण मी नवीन आहे, टिक्कर मराठी मी पहिल्यापासून नाही बघत आहे। टिक्कर मराठीला 3 वर्ष झाले युट्यूबला येऊन, पण पहिल्यापासून नव्हतं बघत त्याच्यामुळे, किंवा पहिल्यापासून नव्हते बघत मी, त्याच्यामुळे मला माहिती नाही टिक्कर मराठी टीचर कसे शिकवतात ते, बरोबर। मग यासाठी आपण निश्चय बॅचचं डेमो लेक्चर घेऊन आलेलो आहोत। म्हणजेच बॅच निश्चय असू दे किंवा कुठलीही बॅच असू दे, आम्ही तुम्हाला आमच्या पेड बॅच मध्ये कशा पद्धतीने लेक्चर शिकवतो, तर याचाच डेमो म्हणून तुम्हाला इथं आपण रस या टॉपिकवर लेक्चर घेऊन आलेलो आहोत। ठीक आहे, तर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हे लेक्चर शेअर करायचे। तुमचा अख्खा एक टॉपिक, रस टॉपिक तुमचा इथं क्लिअर होणार आहे। ठीक आहे, रस तुझ्याशिवाय आयुष्यात रसच नाही असं मराठी व्याकरणात अजिबात नसतं। तो रस वेगळा, आंब्याचा रस वेगळा, उसाचा रस वेगळा आणि मराठी व्याकरणातील रस विचार वेगळं। ठीक आहे, हा रस म्हणजे नक्की काय ठाऊक आहे तुम्हाला? खूप बुक आले मार्केटमध्ये, खूप बुक, पुस्तकं मराठी व्याकरणाची खूप आहेत। असं पुस्तक दाखवा ज्याच्यामध्ये रसाची व्याख्या दिली आहे। पोलीस भरतीसाठी जे बुक आहे आणि त्याच्यामध्ये रसाची व्याख्या दिली आहे, ती व्याख्या मी तुम्हाला आज सांगतेय, ज्याच्यावर एक्झाम मध्ये प्रश्न विचारून झालेला आहे। ठीक आहे, पाहूयात आपण टॉपिकला सुरुवात करूयात। ए म्हणा, तुम्ही लेक्चर शेअर केलं असेलच, केलंय का शेअर? ओके, निश्चय बॅच आहे आपली 12वी बॅच। तर बघा, कुठल्याही बुक मध्ये जा, कुणी शिकवण्याकडे जा, आपण डायरेक्ट काय करतो रे, आपण डायरेक्ट शिकवायला सुरुवात करतो। मग पण मी तसं करत नाही। आपली बॅच असू दे, तुम्ही हवं तर आपल्या बॅचवाल्या मुलांना, तुमचे जे फ्रेंड्स असतील किंवा इथं आल्यानंतर फ्रेंड्स, युट्यूबला आल्यानंतर फ्रेंड्स झाले असतील, तुम्ही डिस्कशन मध्ये त्यांना विचारू शकता की तुम्ही बॅच केलेली आहे तर तुम्हाला काय अनुभव आहे टिक्कर मराठीचा। माझं मराठी व्याकरणाचं तरी मी सांगेल की कुठलाही टॉपिक असू दे, मग तो सोपा टॉपिक असू दे किंवा अवघड टॉपिक असू दे, पहिली गोष्ट मी कुठलाही टॉपिक स्किप करत नाही। सोपे टॉपिक तुम्ही घरी प्रॅक्टिस करा, तुम्हाला पीडीएफ देऊन टाकते, किंवा अवघड टॉपिक आहे याच्यावर तुम्ही याच्या भानगडीतच पडू नका, स्किप करा याला, जाऊ दे गेलं एखादा मार्क, पण त्या मार्काची किंमत काय असते माझ्यापेक्षा जास्त कोणीच नाही सांगू शकत। त्याच्यामुळे कुठलाही टॉपिक असू दे, सोपा अवघड, सगळे टॉपिक मी इथं शिकवते। वेळ वाया जात नाही, त्याने सत्कारणी लागतो वेळ, असं मी समजते। ठीक आहे, आणि कुठलाही टॉपिक शिकवत असताना सगळ्यात पहिले माझे 15 ते 20 मिनिटं बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यात जातात। हवं तुम्ही मुलांना विचारू शकता। बेसिक कन्सेप्ट क्लिअर केल्याच्या नंतरच मी पुढे टॉपिकला जाते, जेणेकरून टॉपिक मध्ये काय आहे याचा आढावा आपण सगळ्या बेसिक कन्सेप्ट मध्ये घेतो। ठीक आहे, चला, मराठी व्याकरणाचा रस टॉपिक आज आपण डेमो लेक्चर मध्ये पाहणार आहोत। सगळ्यात पहिले तर रस किती आहेत याच्यावर प्रश्न विचारला जातो। मराठी व्याकरणातील एकूण रस विचार किती, किंवा मराठी व्याकरणातील एकूण रस किती, असा प्रश्न एक्झाम मध्ये खूप वेळा विचारून झालेला आहे। त्याचंच उत्तर मी ह्या पहिल्या पेजवर आणलेलं आहे। तर मराठी व्याकरणामध्ये एकूण रस किती आहेत? एकूण 9 रस आहेत मराठी व्याकरणामध्ये। किती रस आहेत? एकूण 9 रस आहेत। ठीक आहे, कोणते कोणते 9 रस आहेत? समोर तुम्हाला स्लाइड दिसतीये। 9 रस कोणते कोणते आहेत? सगळ्यात पहिले शृंगार रस, दुसरा वीर रस, करुण रस, हास्य रस, रौद्र रस, भयानक रस, बिभत्स रस, अद्भुत रस आणि शांत रस। तर हे 9 रस आहेत आपल्या मराठी व्याकरणामध्ये। हे रस कसे तयार झाले रे, माहितीये कोणाला?
हे जे रस आहेत कसे तयार झालेले आहेत, का बरं त्यांना अशी नावं दिली आहेत, काय असतं त्याच्यामध्ये, किंवा असं असं घडल्यावर त्याला हे रसाचं नाव द्यायचं, माहितीये? हे कोणीच नाही सांगत तुम्हाला, जे की शुभांगी मॅडम तुम्हाला सांगतात आपल्या बॅच मध्ये आणि युट्यूबलाही. जसा जसा प्रश्न येईल तुम्हाला माहिती, मी आतापर्यंत कधीच भेदभाव केलेला नाही. माझे युट्यूबचे स्टुडंट हे आहेत, माझे बॅचचे स्टुडंट हे आहेत, अजिबात नाही. हे सगळी माझी टिक्कर मराठीची पोर आहेत, असंच. ठीक आहे, त्याच्यामुळं युट्यूबला जरी कधी विषय निघाला, सगळ्या कन्सेप्ट मी सांगून देते. चला तर आपण पाहूया, कुठल्याही टॉपिकला जर म्हणजे रसाला सुरुवात केली कुठेही पुस्तकात किंवा कुठल्या लेक्चरला, डायरेक्ट असं शिकवायला सुरुवात केली जातं. रसाचा पहिला प्रकार शृंगार रस, केली शिकवायला सुरुवात. पण आपल्याकडे असं होत नाही. आपल्याकडे आधी समजून सांगितलं जातं की बाबा रस म्हणजेच काय, रस कसा तयार झाला, कुठली भावना मनामध्ये आल्यावर याला ह्या रसाचं नाव द्यायचं. तर ह्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट आपण इथं क्लिअर करणार आहोत. ठीक आहे, आधी रसाची व्याख्या क्लिअर आपण करणार आहोत. रसाची व्याख्या कोणी सांगू शकेल, काय आहे रसाची व्याख्या? एक पेज घेऊया आपण, ब्लँक पेज. हा, रस व्याख्या सांगू शकाल कोणी? व्याख्येमध्ये सगळं काही दडलेलं आहे. थोडा जास्त वेळ गेला तरी चालेल, अगदी बेसिक पासून तुम्हाला शिकवतीये. आणि माझं ही शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते या लेक्चरच्या ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये सांगायची. चला, हाताने लिहिते, थोडा टाइम लागेल पण समजून नाही. एकदा डोक्यात फिट बसलं ना, याच्यावर कसाही फिरून फिरून प्रश्न विचारू द्या, आपला चुकत नाही. ठीक आहे, बघा रसाची व्याख्या काय आहे? विभाव, अणुभाव. नवीन शब्द ऐकतायत का? हरकत नाही, ह्यांचंही तुम्हाला स्पष्टीकरण देते. विभाव, अणुभाव आणि संचारी भाव. विभाव, अणुभाव, संचारी भाव यांच्या मदतीने म्हणजेच सहाय्याने स्थायी भाव. आता हा कुठला भाव आला म्हणावं मॅडम? 4 भाव झाले. ठीक आहे, विभाव, अणुभाव, संचारी भाव यांच्या सहाय्याने स्थायी भाव उत्कट स्थितीला पोहोचतात. काय? स्थायी भाव उत्कट स्थितीला पोहोचतात. समजून घ्या आधी रस, तोंडपाठ कोणी पण करेल. स्थितीला पोहोचतात तेव्हा रसाची निर्मिती होते. म्हणजे रस कसा तयार झाला त्याची व्याख्या सांगितली, तेव्हा रसाची निर्मिती होते. मॅडम रसाची व्याख्या सांगितली पण काय कळणं झालंय आम्हाला, याच्यामध्ये कुठलाच शब्द आमच्या ओळखीचा नाहीये. विभाव, अणुभाव, संचारी भाव यांच्या सहाय्याने स्थायी भाव, हे 4 भाव नक्की कोणाचे आहेत? तर ते रसाचे नातेवाईक आहेत. ठीक आहे, तर हे चौघं तुम्हाला आधी जाणून घ्यावं लागेल. आता यांच्या सहाय्याने म्हणजे ह्या तिघांच्या मदतीने स्थायी भाव उत्कट स्थितीला पोहोचतात, तेव्हा रसाची निर्मिती होते. उत्कट स्थिती म्हणजे अगदी टोकाला पोहोचतात, आणि टोकाला पोहोचल्यानंतर आपण तशी कृती करतो त्याला म्हणतात उत्कट स्थिती. ठीक आहे, उत्कट स्थितीला पोहोचतात म्हणजे काय होतं, तर एकदम टोकाला लास्ट स्टेजला पोहोचून आपली तशी क्रिया घडते पुढे, त्याला म्हणतात उत्कट स्थितीला. मग कोण पोहोचतं उत्कट स्थितीला? स्थायी भाव पोहोचतात. मग आधी ह्या तिघी भावांच्या आधी हा मूळ भाव आपण जाणून घेऊया. स्थायी भाव म्हणजे काय सांगू शकाल कोणी? माहिती असेल कमेंट मध्ये सांगा. मी जेव्हा हा व्हिडिओ माझा अपलोड होईल तेव्हा मी तुमच्या कमेंट वाचत असेल, हे लक्षात ठेवा नेहमी, आणि माझा रिप्लाय सुद्धा येईल तुम्हाला. सांगा तुमचं जर उत्तर बरोबर असेल, मी तुम्हाला कमेंट मध्ये सुद्धा रिप्लाय देईल की खरं तुमचं उत्तर योग्य आहे. स्थायी भाव म्हणजे काय? स्थायी भाव उत्कट स्थितीला पोहोचतात तेव्हा रसाची निर्मिती होते. उत्कट स्थिती म्हणजे टोकाची स्थिती, बरोबर? मग तशी कृती आपण करतो. मग स्थायी भाव म्हणजे आपल्या मनातील भाव. स्थायी भाव म्हणजे मनातील भाव किंवा अंतःकरणातील भाव. काय? स्थायी भाव, अंतःकरण. ठीक आहे, किंवा आपल्या मनातील भाव. मग आपल्या मनामध्ये भाव कशामुळे तयार होतात ते तुम्हाला व्याख्यावरून येवाना कळालं असेल. आपल्या मनातील भाव. मॅडम हे काय सांगताय तुम्ही? हे आम्ही कधीच ऐकलेलं नाहीये. रसा एवढं अवघड का करून टाकतायत? मी अवघड करत नाहीये, हे ऑलरेडी एवढं अवघड आहे. म्हणजे अवघड नाहीये पण ऑलरेडी हे आहे, हे तुमच्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये जे मी पोहोचवते तुमच्यापर्यंत.
ओके, स्थायी भाव म्हणजे आपल्या अंतःकरणातील भाव, आपल्या मनातील भाव. आता अर्धी व्याख्या क्लिअर झाली का? काय व्याख्या क्लिअर झाली? आपल्या मनातील भाव उत्कट स्थितीला पोहोचून आपण ती कृती करतो तेव्हा दिसतं की ह्या रसाची निर्मिती झाली. कळतंय? मग आपल्या मनामध्ये भाव कशामुळे तयार होतात? फिलिंग्स. आता कळालं असेल. आपल्या मनामध्ये भाव कशामुळे तयार होतात? तिघांमुळे ना. 3 भाव काय कामाला आहेत? ते कधी कामाला येणार? कोण भाऊ? विभाव, अणुभाव आणि संचारी भाव. यांच्या मदतीने आपल्या मनातील भाव टोकाला पोहोचतात आणि तशी कृती घडते, तशी ऍक्शन घडते. मग दिसतं की या रसाची निर्मिती झाली, म्हणजे हसायला आलं, दुःख झालं, या पद्धतीने उत्कट स्थितीला पोहोचून त्या कृती घडतात. मग कोणामुळे मनात भावना तयार होतात? तर ह्या तिघांमुळे तयार होतात. विभाव, अणुभाव, संचारी भाव. मग आता मॅडम हे आम्हाला कसं कळेल? मी आहे ना सांगायला. कसं कळेल विभाव म्हणजे काय, अणुभाव म्हणजे काय आणि संचारी भाव म्हणजे काय? ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपण पाहूया. सगळ्यात आधी आपण पाहूया विभाव म्हणजे काय. ठीक आहे, विभाव म्हणजे काय? विभाव म्हणजे स्थायी भाव ज्यांच्या आश्रयाला राहतात. काय? विभाव म्हणजे स्थायी भाव ज्यांच्या आश्रयाला राहतात त्याला विभाव असं म्हणतात. ठीक आहे, आश्रयाला राहतात म्हणजेच काय? स्थायी भाव ज्यांच्यामुळे निर्माण होतात किंवा ज्यांच्यामुळे स्थायी भाव निर्माण होतात. स्थायी भाव ज्यांच्यामुळे निर्माण होतात त्यांना विभाव. विभाव या पॉइंटवर एक्झाम मध्ये प्रश्न विचारला गेलाय. ठीक आहे, ज्यांनी पीवायक्यू अभ्यासला असेल तर त्यांना हे जाणवलं असेल आतापर्यंत की मॅडम तेच शिकवतात जे एक्झामला विचारलं जातं. ठीक आहे, क्लिअर? विभाव म्हणजेच काय? तर स्थायी भाव ज्यांच्या आश्रयाला राहतात त्यांना विभाव म्हणतात किंवा ज्यांच्यामुळे स्थायी भाव निर्माण होतो त्यांना विभाव असं म्हणतात. ठीक आहे, आता विभाव 2 प्रकारे असतं. काय? विभाव 2 प्रकारे असतात. यांच्यामुळे स्थायी भावाची निर्मिती होते ना, स्थायी भाव यांच्या आश्रयाला राहतात ना, तर हे 2 प्रकारे आहेत. ठीक आहे, हे 2 प्रकारे. एक म्हणजे आलंबन, आलिंगन नाही. विभावाचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे आलंबन आणि दुसरं म्हणजे उद्दीपन. उद्यापन नाही. नाव ओळखीची सांगते जेणेकरून ट्रिक नुसार लक्षात राहील. जेव्हा तुम्ही आठवाल ना मॅडमने विभावाचे 2 काय प्रकार सांगितले होते त्यात, तेव्हा तुम्हाला हे आठवेल. ठीक आहे, आता आलंबन म्हणजेच काय? आलंबन म्हणजे एखादं नाटक असेल. ठीक आहे, त्या नाटकामधील नायिका असतील, नाटकामधील नायिका असतील किंवा इतर व्यक्ती असेल, त्यांच्यामुळे हे आलंबन विभाव तयार होतं. नाटक, नायिका व इतर व्यक्ती यांच्यामुळे आलंबने तयार होतात किंवा आलंबन विभाव तयार होतात. नाटक पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये जो भाव येतो विभाव, आलंबन. नायिका जे पात्र करते किंवा इतर व्यक्ती यांच्यामुळे काय तयार होतं? आलंबन किंवा विभाव निर्माण होतात. त्याच्यानंतर आहे दुसरं म्हणजे उद्दीपन. उद्दीपन म्हणजे कुठली गोष्ट येते याच्यामध्ये? तर जेव्हा आपल्याला एकटं वाटतं, एकटेपणा आपला जो असतो, एकटेपणा असल्यावर आपल्या मनामध्ये जो भाव येतो, स्थायी भाव यांच्या आश्रयाला राहतात ना विभावाच्या. एकटेपणा जेव्हा असतो त्या फिलिंग्सला काय म्हणतात? उद्दीपन. नाटक, नायिका, चित्रपट, बाकीच्या व्यक्ती यांचं संभाषण ऐकल्यानंतर जे तयार होतं त्याला आलंबन विभाव असं म्हणतात. पण जेव्हा एकटेपणा असेल, जेव्हा आपण चांदणं न्याहाळत असेल, जेव्हा आपण एखादं उद्यान बघायला गेलो असेल, उद्यान म्हणा, एखादं घर म्हणा, बघायला गेलो असेल, यांच्यामुळे उद्दीपन, यांच्यामुळे जे मनामध्ये भाव येतात त्याला काय म्हणतात? उद्दीपन म्हणतात. फरक लक्षात घ्या. यांच्यामुळे
उद्दीपन विभाव तयार होतो किंवा उद्दीपने निर्माण होतात, तयार होतात. स्टार्टिंगला थोडं किचकट जाईल, पण गंमत अशी आहे की हाच बेस आहे आपला. नाईलाजाने तुम्हाला हा बेस पाया मजबूत करावाच लागेल. विभावाचे प्रकार याच्यावर प्रश्न एक्झाम मध्ये विचारला गेलाय. तर 2 आहेत, आलंबन आणि उद्दीपन. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आता या व्याख्याकडे काय आहे व्याख्या? विभाव, अणुभाव, संचारी भाव यांच्यामुळे स्थायी भाव उत्कट स्थितीला पोहोचतात, रसाची निर्मिती होते. विभाव बघितला आपण, स्थायी भाव बघितला. आता काय राहिलं? अणुभाव राहिला आणि संचारी भाव राहिला. बघा व्याख्या. आता विभाव बघितलं, मगाशी स्थायी भाव. स्थायी भाव म्हणजेच काय? स्थायी भाव म्हणजे मनातील भाव किंवा अंतःकरणातील भाव तुम्हाला सांगितलं मी. ठीक आहे, कुठे गेलं? हा, स्थायी भाव, विभाव. ठीक आहे, विभाव बघून झालं, स्थायी भाव बघून झालं. आता आपण पाहूया इथे अनुभव. अनुभव नाही, विभाव, अनुभव आणि संचारी भाव यांच्या मदतीने स्थायी भाव उत्कट स्थितीला पोहोचतात. मग अनुभव म्हणजेच काय? ह्याच्यामध्ये कुठली भावना असेल? स्थिर व शाश्वत भावना कुठली असेल याच्यामध्ये? तर ह्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी येतात? स्थायी भावामुळे. स्थायी भाव कोणाच्या आश्रयाला राहतात? विभावाच्या. स्थायी भाव म्हणजे आपल्या मनातील, अंतःकरणातील स्थिर व शाश्वत भावना म्हणजेच स्थायी भाव, फिलिंग्स. स्थायी भावामुळे अंगावर रोमांच येणं. अंगावर, याच्यात कुठल्या प्रकार असतात बघा अनुभवामध्ये? फिलिंग्सचे. अंगावर, अचानक अंगावर रोमांच उभं राहणे. ठीक आहे, त्याच्यानंतर अचानक भीती वाटल्यावर बघा अचानक घाम फुटणे. अचानक घाम फुटणे म्हणजे अचानक. थोडक्यात काय? तर अचानक घडणाऱ्या घटनांचा समावेश अनुभवामध्ये होतो. विभाव 2 प्रकार वेगळे, आलंबन आणि उद्दीपन. विभाव वेगळं. अनुभव म्हणजे अचानक घडणाऱ्या गोष्टी. कधी कधी रोमांच आपल्याला सांगून येतो का, हे माझ्या अंगावर आता रोमांच, म्हणजे शहारा येणं, अंगावर काटा उभा राहणं. एकतर खूप थंडी वाजल्यावर होतं किंवा दुसरं जाणून घ्या तुम्ही, माहितीये तुम्हाला. ठीक आहे, स्थायी भावामुळे अंगावर रोमांच येतो. कधी कधी अचानकच घाम फुटतो. ठीक आहे, हे आपल्याला सांगून होत नाही की आता मला असं होणार आहे म्हणून. हे आपल्याला सांगून होत नाही. त्याच्यानंतर अजून काय होतं? खूप सारं रडू येणं. अचानक बघा कंठ दाटून येतो. कंठ दाटून येतो म्हणजे बघा तोंडून काही फुटतच नाही बोलणं, कंठ दाटून येतो. ठीक आहे, किंवा अचानक खूप सारं रडू येणं. हुंदका देत देत आपण रडत होतो, पण नंतर अचानक बांध सुटतो आणि खूप जोरजोरात रडायला लागतो, आपल्यालाही कळत नाही. अचानक घडणाऱ्या गोष्टी ह्या सगळ्या अनुभवामध्ये येतात. ठीक आहे, घाम फुटणे, खूप हसायला येणं, खूप रडायला येणं. अचानक खूप हसू येणे. तर या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात? ह्या सगळ्या गोष्टी अनुभवामध्ये येतात. म्हणजे थोडक्यात तुम्हाला अनुभव कळाला का काय आहे? अनुभव काय आहे? अचानक घडणाऱ्या गोष्टींमुळे मनामध्ये ज्या भावना तयार होतात आणि उत्कट स्थितीला पोहोचतात, मग त्या भावनांना अनुभव असं म्हणतात. उत्कट स्थितीला पोहोचल्यानंतर ज्याची निर्मिती होते मग त्याला रस म्हणतात, स्पेसिफिक रस. ठीक आहे, विभाव कळाला, अनुभव कळाला. आता एकच भाव राहिलाय आपला, त्याला राग यायला नको, त्यालाही घ्यायला पाहिजे अगदी डिटेल मध्ये. संचारी भाव, आपल्या अगदी जवळचा भाव आहे हा, एकदम जवळचा भाव. तुम्हाला कळेल अर्थावरून का बरं जवळचा म्हटलंय. संचारी भाव. संचारी भाव म्हणजे काय? का जवळचा म्हटलंय? आयडिया आहे कोणाला? सेशन लाईक करून घ्या. चला बरं पटापट, जे आहेत आलेले आहेत त्यांनी पटापट सेशन लाईक करून घ्या. आवडत असेल ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये मला कमेंट पाहिजे. आणि आपली निश्चय बॅच चालू होतीये, तर त्या बॅचचं ऍडमिशन चालू आहे. बॅच दिवाळी नंतर चालू होतीये, पण त्याचं ऍडमिशन आतापासून चालू आहे. त्याच्यावर भरपूर साऱ्या ऑफर आहे. ठीक आहे, तर ज्यांना हवं, एवढी कमी ऑफर दिवाळी निमित्त तुम्हाला आम्ही दिली. ही कधीच आतापर्यंत 3 वर्ष झाले टिक्कर मराठीला कधीच एवढी कमी ऑफर दिली नाही. ठीक आहे, तर ज्यांना हवंय ऑफिस नंबरवर कॉल करा आणि बॅच घ्या. हा, तर आपण कुठे होतो? संचारी भावाकडे होतो बरं का.
संचारी भावाचं दुसरं नाव काय आहे? व्यभिचारी भाव. संचारी भावाला म्हणतात व्यभिचारी भाव. हा का आपल्या जवळचा आहे, कारण ह्याच्यामध्ये जे आहे तसंच तर आपण वागतो कधी कधी. ठीक आहे. संचारी भाव म्हणजे वाईट लोकांचा भाव. मॅडम मग काय आम्ही वाईट आहे का? तुम्ही म्हणता आपल्या जवळचा आहे. समजेल ना पुढे. बघा, तुम्हीच तुम्हाला आत्मपरीक्षण करायचं की तुम्ही वाईट आहात का. काय याच्यामध्ये माहितीये वाईट लोकांचा भाव म्हणजेच काय? बघा, आपल्याला जी गोष्ट पाहिजे, आपल्याला जी व्यक्ती नाही म्हटलं आम्ही, जी गोष्ट, मग त्याच्यामध्ये तुम्ही काय पण घेऊ शकता. गोष्ट पाहिजे ती आपल्याला न मिळता आपल्या मित्राला भेटते. ते आपल्याला न मिळता दुसऱ्यालाच भेटते, दुसऱ्याच व्यक्तीला भेटते. मित्र म्हटले मी फक्त, इथे दुसऱ्याच व्यक्तीला भेटते. मग त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात एकदम प्रेमाची भावना तयार होते की नाही? जाऊ दे ना, आपल्याला नाही भेटलं त्याला भेटलं, त्याचं भलं झालं, असं आहे का कधी? आपली सेटिंग लावत होतो ना, आपली सेटिंग लावता लावता तिने त्यालाच प्रपोज करून टाकलं काय? तेव्हा संचारी भावाची निर्मिती होते. जी गोष्ट आपल्याला पाहिजे ती आपल्याला न मिळता दुसऱ्याच व्यक्तीला मिळते, मग त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये राग, द्वेष, ईर्षेची भावना तयार होते, तेव्हा संचारी भाव तयार होतो. म्हणून म्हटलं एकदम जवळचा आहे हा भाऊ आपल्या. हे असं मी का सांगतेय, का गरज पडते मला असं सांगायची? तुम्हाला ट्रिक नुसार, ट्रिक काय वेगळ्या कुठून आणायच्या नसतात, तुम्हाला हे आठवतं आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच गोष्टी मी सांगते इथं. आणि अभ्यासा व्यतिरिक्त मी इथं काही बोलत नाही. कळालं? दुसऱ्याच व्यक्तीला भेटतात, मग त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात, त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात राग, द्वेष आणि ईर्षेची भावना तयार होते, तेव्हा संचारी भावाची निर्मिती होते. फॉर एक्झाम्पल, फक्त या 3 टप्प्यामध्ये पडणाऱ्या आपल्या फिलिंग्स सांगितल्या. पहिला विभाव, दुसरा अनुभव, तिसरा संचारी भाव. ह्या 3 प्रकारच्या फिलिंग्स आहेत. ठीक आहे. यांच्या सहाय्याने स्थायी भाव म्हणजे आपल्या मनामध्ये येणारा भाव उत्कट स्थितीला पोहोचतो आणि त्या रसाची निर्मिती होते. कळाली आता व्याख्या? पूर्ण व्याख्या मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेली आहे. अख्खे किती मिनिटं गेलेत आपले बघा, 20-22 मिनिटं गेले. हरकत नाही, बेसिक कन्सेप्ट इथं तुमच्या क्लिअर झाल्या. हेच मला तुम्हाला दाखवून द्यायचं होतं की आपल्या बॅच मध्ये आपण जे कुणीही सांगत नाही तसं आपण सांगतो, जे एक्झामच्या दृष्टीने अति महत्वाचं आहे. डायरेक्ट टॉपिक कधीही शिकवायला सुरुवात केला नाही. आधी बेसिक कन्सेप्ट घेतल्या प्रत्येक टॉपिकच्या, त्याच्यानंतर शिकवायला सुरुवात केलेली आहे. तर हे असं आपण आपल्या बॅच मध्ये शिकवतो. अजून पुढे आहे लेक्चर. ठीक आहे. तर बघा, सातत्य आणि संघर्षाच्या निश्चयातून पोलीस भरतीचं तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी टिक्कर मराठी 12वी बॅच घेऊन आलेली आहे. निश्चय बॅच, यंदा निश्चय पक्काच. ठीक आहे. तर हे बॅच ऍडमिशन चालू झालेलं आहे. बॅच वर ऑफर आपण ठेवलेल्या आहेत. ठीक आहे. तर ज्यांना ज्यांना बॅच हवी आहे, 16 तारखेपासून तर 20 तारखेपर्यंत या बॅच वर 800 रुपये, म्हणजे ही बॅच तुम्हाला 800 ला भेटेल. जर तुम्ही 16 तारखेपासून 20 पर्यंत कधीही ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला ही बॅच 800 रुपयाला भेटणार आहे. ज्यांना ज्यांना हवंय त्यांनी ऑफिस नंबरवर कॉल करा. 20च्या नंतर फी वाढत जाणार आहे थोडी थोडी. मग 1000 होईल, मग 1500 होईल, मग डायरेक्ट 2500 या पद्धतीने फीज आहे. ज्यांना हवी बॅच पहिल्याच याच्यात घेऊन टाका, 800 ला बॅच भेटून जाईल. ठीक आहे. आता पुढे खऱ्या अर्थाने आपण शिकायला सुरुवात करूया. सगळ्यात रसाचा पहिला प्रकार आहे शृंगार रस. ओके. ह्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं होता, म्हणून त्याला जास्त वेळ घेतला. हे तर कुणीही शिकवेल. शृंगार रस, शृंग म्हणजे कामवासना. इथं तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे प्रेमाच्या गोष्टी. एखादं वाक्य वाचल्यानंतर जर प्रेमाचा बोध झाला तर आपण टिक करून टाकतो शृंगार रस. ठीक आहे. स्त्री पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या आकर्षणातून किंवा प्रेमातून ज्याची निर्मिती होती त्या रसाला आपण काय म्हणतो? शृंगार रस म्हणतो. फक्त वाक्य वाचल्यानंतर आपल्याला बघायचंय, काय बघायचंय? प्रेमाचा बोध झाला पाहिजे, अर्थाचा. बरोबर ना? माझा वाक्य बघा बरं. या कातरवेळी पाहिजेस तू जवळी.
काय, या कातर वेळी पाहिजेस तू जवळी. प्रेमाचं बोध झालं, तो काय म्हणतो, या वेळेला तू माझ्या जवळ पाहिजेस. ठीक आहे. शृंगार रस परत, तोच चंद्रबा नभात तीच चैत्र यामिनी. ठीक आहे. काय, तोच चंद्रमा नभात, तोच चंद्र आकाशात आणि तीच चैत्र यामिनी. त्याच्यानंतर एकांती मज समीप, म्हणजे एकांती मज समीप माझ्या जवळ, तीच तू ही कामिनी. प्रेमाचा बोध झाला. हा, पुढे सहज सख्या एकदाच येई सांज वेळी. सहज एकदा कधीतरी मी अशी संध्याकाळच्या वेळी येईल तुला भेटायला. लायब्ररीत अभ्यास झाल्याच्या नंतर दिवसभर थकलेला असतो, मग थोडासा विरंगुळा म्हणून येईल मी. कळालं. प्रेमाचा बोध झाला. शृंगार रस, डोळे हे जुलमी गडे रोखुणी मज पाहू नका. बरोबर ना, डोळ्यात एवढ्या वेळ बघू नका, प्रेमात पडाल, असा डायलॉग आहे. काय, स्त्री पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या आकर्षणातून कशाची निर्मिती होते, इथे शृंगार रसाची निर्मिती होते. हे सगळेच शिकवतात. पण जेव्हा शृंगार रस तयार होतो तेव्हा कुठला स्थायी भाव मनामध्ये असतो हे कोणीच नाही सांगत. पण हे एक्झामला विचारलं जातं. शृंगार रसाचा स्थायी भाव खालीलपैकी कोणता विचारलं जातं. माहितीये तुम्हाला? नाही माहितीये. तर शृंगार रसाचा स्थायी भाव कुठला आहे? रती आहे. लक्षात ठेवा, रती. कामवासना. स्थायी भाव रती, किंवा त्यालाच म्हणतात प्रेम भावना. स्थायी भाव लक्षात ठेवायच्या सगळ्याच्या. कळालं? शृंगार रस. हा, हे आता सांगते तुम्हाला आपली बॅच, त्याच्यासाठी तर आपण तुम्हाला इथे डेमो लेक्चर दाखवतोय. दुसरा आहे रसाचा प्रकार वीर रस. वीर, वीरांच्या गाथा. वीर रस जेव्हा तयार होतो, जेव्हा आपल्याकडून त्या गोष्टी घडतात. कुठल्या गोष्टी घडतात? धीरोदात्त, शौर्य म्हणजे शूरपणा असेल, काहीतरी काही पराक्रम गाजवला असेल आपण, धीरोदात्त प्रसंगाला तोंड दिलं असेल, म्हणजे रात्रीच्या वेळी एकटंच आपण अंधारात चाललोय, तिथं पण चिवचिव हे चालू राहतं पक्ष्यांची किलबिल, त्या अख्ख्या याच्यातून आपण एकटंच चाललोय अंधारातून. का? धीरोदात्त प्रसंग आहे ना, तो पण आपण पार केलाय. यांच्या वर्णनातून काय होतं? वीर रसाची निर्मिती होते. म्हणजे एखादी गोष्ट किंवा तुम्ही लढाई घेऊ शकता, कठीण प्रसंग आपण पार केलेला असेल, या सगळ्यांच्या वर्णनातून वीर रसाची निर्मिती होते. पण अशा वेळी आपल्या मनामध्ये स्थायी भाव कुठला असतो? अशा वेळी आपल्या मनामध्ये स्थायी भाव कोणता असतो? तर उत्साह एखाद्या गोष्टीचा असल्याशिवाय आपण ती कामं करणार नाही. बरोबर ना? उत्साह असल्याशिवाय. म्हणून वीर रसाचा स्थायी भाव आहे उत्साह. शौर्य, पराक्रम तेव्हाच गाजवतो जेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये इच्छा असते. आपल्याला इच्छाच नाही, मग आपण त्या गोष्टी करतो का? तरी त्याच्याकडे ढुंकूनही बघत नाही आपण. बरोबर ना? बघा, जिंकू किंवा मरू भारत भूच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू. युद्ध आलं म्हणजे पराक्रम आलाच. वीर रस. गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार, क्रांती गाजवली. उठा राष्ट्र वीर हो सज्ज व्हा, उठा चला. राष्ट्राचे वीर सांगितलेत, लढ्याला सज्ज व्हा असं सांगितलंय. म्हणजे वीर रस. वीर रस कधी तयार होतो? वीर रस, पराक्रम, शौर्य अशा प्रसंगांचं जेव्हा वर्णन केलेलं असतं तेव्हा त्या ओळींमधून वीर रसाची निर्मिती होते. त्याचा स्थायी भाव उत्साह आहे, हे लक्षात तुम्हाला ठेवायचंच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला तिसरा प्रकार आहे करुण रस. रसाचे एकूण 9 प्रकार आहे. तिसरा प्रकार आहे करुण रस. करुण म्हणजे दुःख. ज्या ओळी वाचल्यानंतर आपल्याला दुःखाच्या अर्थाचा बोध होतो तेव्हा करुण रस. मग करुण रसाचा स्थायी भाव कुठला असेल? करुण रसाचा स्थायी भाव कोणता आहे? तर शोक म्हणजे दुःख. बघा, शोक किंवा दुःख, वियोग म्हणजे दुरावा निर्माण झालाय, संकट, यांच्या वर्णनातून करुण रसाची निर्मिती होते. दुःख लक्षात ठेवायचे तुम्हाला. ठीक आहे. एखादं वाक्य वाचल्यानंतर आपल्याला दुःख झाल्याचा जेव्हा बोध होतो तेव्हा करुण रसाची निर्मिती. मग स्थायी भाव म्हणजे अंतःकरणात तेव्हा कुठला भाव असतो? शोक म्हणजे दुःखाचीच भावना असते. ठीक आहे. बघा, हे कोण बोलले बोला, एक्झामला खूप वेळा विचारून झालंय. राजहंस. कोणी सांगितलं तुम्हाला राजहंस निजलाय म्हणून? तो तर आत्ता बघितला मी, चांगला होता इकडे. हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला. करुण रस. आई म्हणून कोणी, आईस हाक मारी, ती हाक ये कानी, मज होई शोक भारी, नोहेच हाक माते, मारी कुणी कुठारी. म्हणजे एक मुलगा इथे इमॅजिन करायचं की त्याची आई नुकतीच त्या जगातून नाहीशी झालेली आहे किंवा आई त्याच्यापासून लांब आहे
आणि त्याच्याच कानावर आई आई म्हणून अशी दुसऱ्या मुलाची हाक पडते, दुसराच एक मुलगा त्याच्या आईला आई म्हणून हाक मारत होता आणि याच्या कानावर ती हाक पडतीये, आई म्हणून कोणी आईच हाक मारी, ती हाक येई काने, ही हाक त्याला ऐकायला येते, तेव्हा मज होई शोक भारी, मला खूप दुःख होतं जे की मी सांगूही शकत नाही. नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी, असं वाटतं की मला कोणीतरी कुऱ्हाडीचे घाव घालत आहे. कुठारी म्हणजे कुऱ्हाड, कुऱ्हाडीचे घाव घालत आहे. दुःख झाल्याचा बोध झाला, करुण रसाची निर्मिती झाली. एकदम सोपं आहे, अर्थ लक्षात घ्यायचे आपल्याला फक्त, आणि बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. विभाव, अनुभव, संचारी भाव विचारले जातात. ठीक आहे. आणि माझं लेक्चर तुम्हाला कसं वाटतं ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. अजून लेक्चर पुढे, टेन्शन घेऊ नका. तर आपली जी निश्चय बॅच आहे, थोडक्यात पाहूया की आपल्या निश्चय बॅच मध्ये सगळ्यात पहिले तर निश्चय बॅचची मूळ फी 2500 रुपये आहे, पण त्याच्यावर ऑफर चालू आहे. तुम्ही आता हे लेक्चर माझं कधी बघता माहित नाही, पण तुम्ही जर 20 ऑक्टोबर पर्यंत, 20 ऑक्टोबरच्या आधी कधीही आपली निश्चय बॅच घेतली तर तुम्हाला ही अख्खी बॅच, फुलफिल क्वालिटी लेवलची बॅच, तुमचा निश्चय पूर्ण करणारी बॅच तुम्हाला फक्त 800 रुपयाला भेटणार आहे. पण तुम्ही जर 20 ऑक्टोबरच्या नंतर 20 आणि 25च्या मध्ये बॅच घेतली तर 1000ला भेटेल. 25 नंतर 26 पासून तुम्ही 31 ऑक्टोबरच्या मध्ये कुठलीही बॅच घेतली ही तर तुम्हाला ही बॅच 1500ला भेटेल. 31 ऑक्टोबरला ही बॅच नाही घेतली, डायरेक्ट गेले 1 नोव्हेंबरला, भरा डायरेक्ट 2500 रुपये. स्वप्न तर पूर्ण करायचंय, मग लवकर बॅच घ्या ना, 800 रुपयाला भेटून जाईल, नंतर नंतर फीस वाढत जाईल. ठीक आहे. तर या बॅच मध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, सगळे जे 4 विषय आहेत पोलीस भरतीला, 4ही विषयांचे लाईव्ह लेक्चर, 3 महिन्याची आपली ही बॅच असेल. हे सगळे लाईव्ह लेक्चर 1 वर्षभर तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपात पाहू शकता मोबाईलमध्ये तुमच्या. त्याच्यानंतर या बॅच मध्ये तुमचा 3 वर्षाच्या मागील 3 वर्षाच्या PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, यांचा अभ्यास करून घेतला जाणार आहे. दररोज टॉपिक नुसार MCQ तुम्हाला सोडवायला भेटणार आहे याच बॅच मध्ये. फक्त 800 मध्ये काय भेटते बघा तुम्ही, दररोज टॉपिक नुसार जसा जसा टॉपिक कम्प्लीट होईल त्या टॉपिकचे PDF तुम्हाला भेटून जातील. ई बुक आहे, विषयानुसार ई बुक तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे. जसं जसं तुम्हाला एक एक विषय आहे त्या विषयानुसार ई बुक, म्हणजे बाहेर मार्केटमध्ये पुस्तक विकत घ्यायची गरज नाही, पुस्तक तुम्हाला ई बुक स्वरूपात भेटणार आहे. चालू घडामोडी आहे, मासिक, त्रैमासिक आणि सामासिक, हेही तुम्हाला भेटणार आहे. महिन्याचं, 3 महिन्याचं आणि 6 महिन्याचं करंट अफेअर्सचं बुक ई बुक स्वरूपात. त्याच्यानंतर 100+ सराव प्रश्नपत्रिका संच ऑल महाराष्ट्र रँकिंग तुम्हाला भेटणार आहे या एकाच बॅच मध्ये. बॅच मध्ये डाऊट क्लिअरिंग सेशन होणार आहे, म्हणजे तुम्हाला काही जर डाऊट आला शिकवताना ऑन दी स्पॉट तर आपण क्लिअर करतो शिकवता, पण तुम्ही कधी कधी हे लेक्चर लाईव्ह नाही बघत आमच्या बॅचचे, कधी कधी कामानिमित्त बाहेर जाता, मग त्यानंतर रेकॉर्डिंग लेक्चर बघता. तुम्हाला डाऊट पडला तर तुम्ही डाऊट सेशन मध्ये यायचंय. शनिवारी एकदा आपण, आठवड्यातून एकदा डाऊट सेशन ठेवतो, तिथे आपण तुमचे सगळे डाऊट आपले क्लिअर करतो. त्याच्यानंतर हा कोर्स संपल्यानंतर, म्हणजे निश्चय बॅच संपल्यानंतर तुम्हाला 10 लाईव्ह मॉक टेस्ट आम्ही फ्री देणार आहे. हे सगळं तुम्हाला भेटते ऑफर मध्ये. 2500ची बॅच 800 रुपयाला 20 ऑक्टोबर पर्यंत. ज्यांना ज्यांना हवंय ऑफिस नंबरवर कॉल करायचा आहे. ठीक आहे. तर बाकीचे जे आपले रस राहिले घ्यायची तर खूप इच्छा होती, पण टाइम झालेला आहे, आपले रस एवढेच झालेले आहेत. तर बाकीचे जे रस आपले झालेले आहेत, राहिलेले आहेत, हे सगळे आपण बॅच मध्ये अगदी बेसिक पासून पाहणार आहोत. जे झाले तेही पुन्हा घेणार आहे, असं नाही की मॅडमने आता शिकवल्यानंतर नाही शिकवणार म्हणून. ठीक आहे. तर हे होतं आपलं आजचं डेमो लेक्चर. कसं वाटलं मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. एकच हेतू होता की आम्ही बॅच मध्ये कसं शिकवतं हे तुम्हाला इथं आम्हाला जाणून द्यायचं होतं, कळून द्यायचं होतं, म्हणून हा अट्टहास, म्हणून हे तुमच्यासाठी मेहनत केलेली आहे. ठीक आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा, अशी ऑफर तुम्हाला कुठेच नाही भेटणार. चलो, ऑल दी बेस्ट.